पण भगवान जय अशी म्हणण्याची प्रथा आहे. जय पराजयाच्या पलीकडे गेले. पण अविद्येमुळे आपण भगवान बुद्धांचा हा धम्म धारण करण्यापासून किती दूर राहिलो, वंचित राहिलो. त्यामुळे काहीच कळणार नाही. म्हणून किमान या वर्षावसाच्या कालखंडात आपण आला, ही प्रेरणा घेऊन म्हणायला सोपं की सर्व प्रकारची कामं पापकर्म करायची नाही, पुण्यकर्मच करायचं. आणि आपल्या चित्ताला जे निर्मळ करण्याचं ही जी गोष्ट आहे ना, चित्त निर्मळ करण्याची, सच्चित्त परियोजना, आपल्या चित्ताची परिपूर्ण परिशुद्धी करायची. ज्यांनी 10च्या 10 सद्गुणांना धारण करून 10 मारांना ह्या सगळ्या 5ही मारांना पराभूत करून 10 मार बंधनं तोडून टाकली ना, अशी व्यक्ती, त्या व्यक्तीचं शरीरही शुद्ध होतं आणि मनही शुद्ध होतं. शरीरही शुद्ध होतं आणि मनही शुद्ध होतं. मला जे कळलं, भिक्षू बनल्यानंतर देखील वाचता वाचता हे सापडत होता ना खजाना, मलाच विश्वास नव्हता. म्हणजे माझी श्रद्धा, भिक्षू मी उपसंपदा झाल्यानंतर हे काहीतरी बनवा बनवी आहे. म्हणजे कसं, म्हणजे विश्वास होत नाही. हे भगवान बुद्धांच्या लघवीचा असो, भगवान बुद्धांच्या निष्ठेचा दुर्गंध येत नसेल का? नाही. भगवान बुद्धांच्या हे डोळ्यातला जो चिपळ आहे ना, कानातला कानगुण, नाकातला शेबूळ देखील, ही थुंका देखील त्यांची घाण वास यायची नाही. सुगंध. सकाळी उठल्याबरोबर आपलं तोंड पहा ना, कसं चांगला वास येतो ना, किती घाण वास येतो. मग आपण दात पाजवत बसतो. सांगण्याचं तात्पर्य तथागतांच्या या मुखाचा वास आणि आमचा वक्कली नावाचा म्हणते, त्याने ऐकलं, अरे भगवान बुद्धांच्या तोंडाचा आहे ना दुर्गंध येत नाही. कमळाचा फुलाचा कसा सुगंध येतो तसा येतो. आणि तो जवळजवळ येत गेला. तथागतांना कळला हा कशासाठी आलाय, जवळजवळ येतोय. मग तथागत काय म्हणतात, मी दुरून पाहण्यासाठी किती अलौकिक शरीर आहे. त्यांचीच बहीण आहे ना, जी रूपानंदा, त्यांचीच बहीण होती ना, त्यांची बहीण ती सुंदर त्याच्यासारखी दिसायची. बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर तिनं ऐकलं की आता गौतम सिद्धार्थ नाही राहिले, ते सम्यक संबुद्ध झाले, त्यांचं सारं शरीर अलौकिक आहे. एक अवयव ना एवढा प्रकाशित झाला, त्यांच्या शरीरातनं प्रकाश पडतो, हे तिनं ऐकलं. तुम्ही ऐकलं का? भगवंताच्या शरीरातनं प्रकाश निघायचा आहे, तुम्ही ऐकलं का? आलोक. येणारे जे सम्यक संबुद्ध आहेत ना, 20 किलोमीटर जवळपर्यंत आले तर आपल्याला हे असे लाईट लावायची गरज उरणार नाही, एवढे प्रकाशमान असते येणारे सम्यक संबुद्ध. सगळं अद्भुत असतं. बुद्धाच्या जीवनातले हे सगळे संदर्भ किती अद्भुत असतात. त्यांनी सांगितलेला एक उपदेश तो आपल्या जीवनात उतरवण्यासारखा आहे. तो या चिंतनमय ज्ञानाच्या आधारावर उतरवण्याचा प्रयत्न केला तरी उतरवला जात नाही. एखादी व्यक्ती शिक्षित आहे, त्याला चांगलं कळतं, तो शील पालन करतो ऐक्य ज्ञानाच्या आधारावर, चिंतनाच्या आधारावर. पण त्याचं मानस नाही बदलणार, मूळ स्वभाव बदलणार नाही. स्वभाव तेव्हाच बदलतो जेव्हा हे त्रिविध शील पुष्ट होईल, त्रिविध समाधी पुष्ट होईल, त्रिविध प्रज्ञा पुष्ट होईल. तेव्हा कुठे ती व्यक्ती आपल्या मनाचा स्वभाव बदलण्यामध्ये ती यशस्वी होईल. ज्या व्यक्तींनी 4ही आर्य सत्याचा साक्षात्कार केला, म्हणजे निर्वाणाची पहिली डुबकी लागली,
तुम्हाला लागली का निर्वाणाची डुबकी? अभ्यास करताय ना? तुम्हाला नाही लागली? नागपूरच्या निर्वाण, वाण म्हणजे तृष्णा, सारं तृष्णेचं निर्दालन. जेव्हा केव्हा या तृष्णाचे 10 बंधन असतात ना, पहिली डुबकी लागते तेव्हा माराचे 3 बंधन तुटून पडतात, गळून पडतात. सक्काय रीती, विचिकित्सा आणि शीलवर्त परामर्श, ही पहिली 3 मार बंधन गळून पडतात, तुटून पडतात. सक्काय रीती म्हणजे सक्काय, हे काय आहे ना, सत्काय दृष्टी, हे काया सत्य आहे. आणि या कायेमध्ये काहीतरी ईश्वर आहे की परमेश्वर आहे की आत्मा आहे की परमात्मा, या भ्रमात लोक आहेत. या भ्रमात असल्यामुळं सिद्धार्थ गौतमाच्या कालखंडात अरे या शरीरात काहीतरी ईश्वर आहे की परमेश्वर आहे की आत्मा आहे की परमात्मा आहे म्हणून या कायेला ना उन्हामध्ये तापवायची, हिवाळ्यामध्ये थंड्यागार वातावरणात तापवायची, कुडकुडत राहायचं, भर पावसात ध्यान करायचं. याला कायाक्लेशाची ध्यान, कायाक्लेशाची साधना म्हणतात. अनेक प्रयोग झाले तरी काहीच लाभ झाला नाही. 6 वर्ष पाण्यात गेले असे सिद्धार्थ गौतम, काही त्यांना मिळालं काहीच नाही मिळालं. अशी 6 वर्ष हे उन्हाळे हिवाळे पावसाळ्याचे सगळे रट्टेगट्टे सोचले, काहीच मिळालं नाही त्यांना. हे धम्मरूपी धन खूप कठीण आहे. ही कायाक्लेशाची साधना आपल्याला काहीच मिळवून देत नाही. पण त्या कालखंडात बाबा असे अनेक आचार्य होते. अरे या शरीरात ईश्वर आहे की परमेश्वर आहे की आत्मा आहे की परमात्मा आहे, एक आहेत की 2 आहेत, वेगवेगळी नानाविध मत. सिद्धार्थ गौतमाने 6 वर्ष ही कठोर तपस्या केली कायाक्लेशाची, त्यांना काहीच मिळालं नाही ना, काही लाभ झाला नाही. त्यांनी पाहिलं, तपासलं, याच्यात तर काही नाही. मग त्यांनी अभ्यास केला. बोधगयेला निरंजना नदीच्या तीरावर पिंपळाच्या झाडाखाली गेले आणि त्यांनी अभ्यासाला प्रारंभ केला. नाकातनं जाणं येणं करणारा नैसर्गिक स्वाभाविक शुद्ध श्वास आपोआप आपल्या स्वभावाला बाहेर आत येतो, यातनं बाहेर जातो. एकेका श्वासाचं निरीक्षण करायचं, याला आनापानसतीचा अभ्यास म्हणतात. आपल्या मन किती चंचल चपळ असतं, पण नैसर्गिक आलंबन आहे, नैसर्गिक स्वाभाविक शुद्ध श्वास. सगळे बोधिसत्व असाच अभ्यास करतात. विपश्यना म्हणजेच प्रज्ञा, हे अनित्य लक्षण, दुःख लक्षण आणि अनात्म लक्षण, या 3ही लक्षणांनी या शरीराचं मनाचं याचे तुकडे तुकडे करून पाहणे, ऑपरेशन करून पाहणे. हे ऑपरेशन केल्यानंतर भगवंतांना, त्यांना इथे काही ईश्वर दिसला नाही, परमेश्वर दिसला नाही, आत्माही दिसला नाही आणि परमात्माही दिसला नाही. रात्री सुरुवात करताना परित्राणाला धम्मचक्क पवत्तन सुत्त, ते सुत्त घेतलं ना, त्यामध्ये वेगवेगळ्या देवी देवतांची नावं आहेत. त्यामुळं भगवंतांनी जे काही प्रकृतीतलं आतलं बाहेरचं जे रहस्य खोलून मांडलं आपल्यासमोर, त्यात चतुर्महाराजिका देवता, तावंतिसा देवता, यामा देवता, कुशिता देवता, निम्मानरती देवता, परनिमित्त वसवत्ती देवता, हे देवतांची नावं धम्मचक्क पवत्तन सुटतात आहे. तर ते आहेत. हा देवपुत्र मार म्हणतो ना, हा देवपुत्र मार परनिमित्त वसवत्ती देवतांमध्ये राहतो, म्हणून याला देवपुत्र मार. तो काय करतो, सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर तो गिरी मेखला नावाच्या हत्तीवर स्वार होऊन येतो आणि म्हणतो, हे महाश्रमण गौतम, चल उठ, हे आसन तुझं नाहीये, आसन माझं आहे. भगवंतांनी ओळखून घेतले, तू मार आहेस, मी तुला ओळखले नाही, तू मार आहेस. तुला नाही माहिती मारा,
मी तुझ्यावर विजय प्राप्त केलेला, विजय प्राप्त केला. मार आहे ओळखलं. आणि तो परीक्षा घेण्यासाठी आला. पहा महाश्रवण गौतम चल उठ. म्हणजे भगवंतांनाही कसं चढवतात पहा, किती त्रास देतोय मार. म्हणजे पाण्याचे फवारे, अग्नीचे फवारे त्यांच्याकडे इद्दी बोलत. वादळ काय आणलं तरी डगमगे ना, तथागत डगमगत नाही. एवढं वादळ वारं आलं, अग्नीचे फवारे, पावसाचे फवारे, पाण्याचे फवारे सतावून सोडले, पण तटस्थ आहे. तथागतांवरती या साऱ्या गोष्टीचा काहीच प्रादुर्भाव होत नाही. तेव्हा हे मारा, मी तुला ओळखलेला आहे, तू मार आहेस. म्हणजे सगळी शस्त्र बिस्त्र घेऊन आले. हे युद्ध माराविरुद्धचं युद्ध कसं जिंकलं. माराने आपल्या इतिवेळा रगा दोसा मोहा ह्या देखण्या सुंदरी असतात, नागड्या आणि तथागतांना हेलकावे देण्यासाठी, त्यांना मोहित करण्यासाठी प्रयत्न करायचे. चिटकून एकतर मांडीवर येऊन बसले तरी तथागतांच्या मनावर काहीही परिणाम झालेला नाही. अचल आहे, स्थिर आहे. हे मारा, मी तुला ओळखलेला आहे. अरे मी सम्यक समृद्ध आहे. मार काय म्हणतो, हे सम्यक समृद्ध आहे. कशावर, काय आधार आहे, काय पुरावा आहे, कोण साक्षीदार आहे, कोण साक्षीदार आहे. तेव्हा बोधगयेला तुम्ही गेला ना, बोधगयेला गेल्यावर ते बोधगयेची जी मूर्ती आहे ना, भूमिस्पर्श मुद्रा आहे. उजवा हात आहे ना असा जमिनीला टेकतात, बोट, हाताची बोट, याला भूमिस्पर्श मुद्रा म्हणतात. त्यावेळेला बुद्ध काय म्हणतात, हे मारा तुला ओळखलेलं. हे गाथा बिथा बोलली सकाळी सकाळी. सबदेसू चक्रवालेसू यक्खा देवाची. अरे मी सम्यक संबोधी प्राप्त केली, बुद्धत्व प्राप्त केलं या समग्र चक्रवालांमधल्या. सबदेसू चक्रवाले, या सगळ्यात वेगवेगळ्या प्लॅनेट्स मधला, वेगवेगळ्या चक्रवाला जे जे प्राणी आहेत, या समंत चक्रवाला. सबदेसू चक्रवालेसू यक्खा देवाच ब्रह्मण. यक्षलोक, देवतालोक, ब्रह्मलोक हे साक्षीदार आहेत. हे साक्षीदार आहेत. त्यांनी अनुमोदन केलेलं आहे. यक्खा देवाच ब्रह्मणो यं अम्मेही कथं पुण्यं संपत्ती. मी हे सर्व प्रकारची संपत्ती जी प्राप्त केलेली आहेत ना, अनेक लोक, यक्ष असो, देवता असो, ब्रह्मलोक असो, मी जेव्हा जेव्हा जन्म घेत गेलो ना बोधिसत्वांच्या जीवनात, हे सगळे सत्व मी माझ्या 30ही पारमितांचा डोंगर उभा केला. 10 पारमिता, 10 उपपारमिता, 10 परमत्त पारमितांचा. हे सगळे साक्षी आहेत. अनेक जीवनात माझी सेवा करत राहिले. हे यक्ष असो, देवता लोक असो, ब्रह्मलोक. यं अंबे कथं पुण्य. मी जो जो काही पुण्यकर्माचा साठा संग्रहित केला, हे ज्या 10 पारमिता, 10 उपपारमिता आणि 10 परमत्त पारमितांचा साठा केला, हे सगळे साक्षी आहेत. हे सगळे साक्षी आहेत. माझ्याच बरोबर माझी सेवा करत करत अनेक असे सत्व आहेत, देवता लोक आहेत, ब्रह्मलोक आहेत, यक्ष लोक आहेत, ज्यांनी माझी सेवा केली. हे साक्षीदार आहेत. 30ही पारमितांचा डोंगर. यं अम्मेही कथं पुण्यं. ही सर्व प्रकारची बुद्धत्व प्राप्त केलं ना, जेवढ्या प्रकारची मी धन दौलत जी संपत्ती प्राप्त केलेली आहे, यं अम्मे हे सगळे साक्षीदार आहेत. सभ्येतं अनुमोदित्वा. या सगळ्यांनी अनुमोदन दिलेलं आहे, साधुकार दिलेला आहे, अनुमोदन केलेलं आहे मला. सभ्येतं अनुमोदित्वा समग्र सासने पमाद रहिता होतु आर खास विशेष.
प्रमादरहित, वीतरागी, वीतद्वेषी, वीतमोही हो, हे समर्थ. हे सगळं यांनी माझी आरक्षा केली, सुरक्षा केली, वेळोवेळी धावून आले, हे साक्षी आहे. पुण्य भाग मिदंचन्य समंद दान अनुमोदन तू तं सभे, या सगळ्यांनीच अनुमोदन केलेलं आहे. मेदिनी ठातू साक्षिके, मेदिनी म्हणजे वसुंधरा, पृथ्वी. म्हणून ते भगवान बुद्ध हे मेदिनी म्हणजे जमीन, वसुंधरा, मेदिनी याची साक्षीदार ठातू सखिके. ही मेदिनी देखील, पृथ्वी देखील, वसुंधरा देखील साक्षी आहे. आणि जसं भूमीला भगवंत स्पर्श करतात तसा भूकंप होतो. ए मारा, तू चल रे, पळून जा असं म्हटलं काय तो पळाला नसता. जेव्हा भूकंप झाला रे झाला तर मार पळून गेला, कंपित झाली. तेव्हा मार कळाला, मार हारला, मारावर विजय मिळाला. पंच मारे पराजित्वा पत्तो संबोधी उत्तम. त्यामुळं मार पराभूत झाला. माराला मी पराभूत केलेला आहे, बुद्धांनी पराभूत केलेला आहे. पराभूत कसं करायचं त्यांच्याकडे हे सगळं गणित आहे, दुसऱ्याकडे नाही. गुरूंचे गुरु महागुरु, महाकरुणा उत्पन्न होते, ही महाकरुणा. तुम्हाला वाटतं एखादा भिकारी आला, त्याला जेवला की नाही जेवला म्हणून 10 पैसे, 1 रुपया 2 रुपये त्याला देऊन टाकतात. याला दया म्हणतात, करुणा म्हणतात. तर हा करुणा, हा शब्द करुणा, किती करुणावान असतात, किती कारुणिक असतात, महाकारुणिक असतात, महाकरुणावान असतात. महाकारुणिको नाथ हिताई सप्त पाणी. केवळ या सगळ्या प्रकारचं हे दुःखचक्र, भवचक्र तोडून लोकांचं कल्याण करणार. दुसरा कोणीच माणूस कल्याण नाही करत. फक्त या जगातला एकच व्यक्ती जो महापुरुष असतो, भगवान बुद्ध असतो, तोच कल्याण करणारा असतो, दुसरं कोणीच नाही. आपल्याला वाटतं त्यांनी मदत केली, त्यांनी कल्याण केलं. नाही. हे दुःखचक्र, भवचक्र कसं तोडायचं? जन्म घेणं, जगणं, मरणं, जन्म घेणं, जगणं, मरणं, परत जन्म घेणं, जगणं, मरणं, हे भवचक्र आहे, दुःखचक्र आहे, लोकचक्र. या लोकातून त्या लोकात, त्या लोकातून त्या लोकात वारंवार या भवतृष्णांमुळे सातत्यानं आपण जन्म घेतो, पुन्हा पुन्हा दुःखात पडत जातो आणि पुन्हा पुन्हा दुःखात पडून पुढं पुन्हा हे दुःखचक्र, भवचक्र, लोकचक्र वाढवत असतो. हे तृष्णे, तूच घर बांधणारी आहेस. आता तुझ्या साऱ्या कड्या मी भग्न केलेल्या आहेत. आता परत तू घर बांधू शकणार नाहीस. अयम अंतिमा जाती, धम्मचक्र भवताल रात्री सुटतात, अयम अंतिमा जाती नक्ती दानी पुनर्भवती. माझा हा अंतिम जन्म आहे, पुन्हा माझा पुनर्जन्म होणार नाही. हे भगवंताला कळतं. केवळ भगवान बुद्ध असे महापुरुष असतात की हे भवचक्र कसं तोडून टाकायचं, सगळ्या प्रकारच्या दुःखातून सुटका करून घेऊन हे दुःखचक्र, भवचक्र कसं तोडायचं याचा मार्ग शोधून काढतात. मग्गं गान मग्ग संपयुक्त कानंचन धम्मानंतं समुत्थानानंच रूपानं मग्ग पच्चैव. मार्गाचं एक एक अंग योग्यपणे आपल्याला समजावून घेता आलं नाही, योग्यपणे पथावर योग्य चालता आलं नाही, योग्य पावलं टाकता आली नाही. हे भवचक्र, दुःखचक्र तोडणं एवढं साधं सुद्धा काम नाही. ज्यांनी चारही आर्य सत्याचा साक्षात्कार केलेला आहे, तुमच्यापैकी कोणीच नाही केला. केलाय का? आपण सगळे मेळघाटातले आहोत. समजलं? यांना आमच्या उपासक उपासिकांना वाटलं अमरावतीच्या आम्हाला एकदम मेळघाटचे करून टाकले. आता तुमच्या बरोबर मी हे एवढं बोलतो ना, हा बोलका पोपट आहे केवळ. समजलं?
याला बोलणं समजतं फक्त. तुमच्यात तर माझ्यात काहीच फरक नाही. मी मेळघाटचे जसे आदिवासी आहेत ना, त्या आदिवाशांमधला एक आदिवासी. काय करा, तुम्हाला वाटलं मीच बोलतो तुम्हाला, पण त्या आदिवाशांमध्ये माझी गणना आदिवासी म्हणून आहे. काही खरं नाही, आपण सगळेच आदिवासी. काय करा, ज्यांनी चारही आर्य सत्याचा साक्षात्कार केलेला नाही ते आदिवासी. समजला? या अर्थानं आपण सगळे शिक्षित आहोत. शिक्षित म्हणजे शिकत आहोत, विद्यार्थी आहोत. एवढे जन्म घेत गेलो, विद्यार्थी म्हणून जन्म घेत गेलो, विद्यार्थी म्हणून शिकत गेलो आणि विद्यार्थी म्हणूनच मरत गेलो. पुन्हा पुन्हा विद्यार्थी म्हणून जन्म घेत गेलो, विद्यार्थी म्हणूनच जगत गेलो आणि विद्यार्थी म्हणूनच मरत गेलो. पुन्हा आता विद्यार्थी म्हणूनच जगत आहोत. शिक्षित. बुद्ध वंदना म्हणताना, बुद्धांच्या गुणांचं वर्णन करताना, इथे किसो भगवान सम्मा संबुद्धो विद्या चरण संपन्नो सुगतो लोकविदू अनुत्तरो पुरीस धम्म सारथी. धम्म नाही आहे, पुरीस धम्म सारथी. पुरीस धम्म सारथी. सारथी म्हणजे हा कल्याण मित्र आहे, रथ हाकणारा नव्हे. कोणता? पुरीस धम्म सारथी. कोणत्या पुरुषाचे? जे सेखम शैक्षक आहे, जे स्टुडंट आहेत, जे विद्यार्थी आहेत, शिक्ष आहेत. शिक्ष म्हणजे कोण? पुथुजन. ज्यांनी 10 दिवसाचे एक शिबिर केलेले आहेत. गृहस्थ की गृहत्यागी, त्यांची गणना 10 दिवसाचे शिबिर केले. एक 10 दिवसाचं शिबिर करणं म्हणजे धम्माच्या क्षेत्रात पहिलं पाऊल टाकणं. फार काही प्रगती नाही, धम्माच्या क्षेत्रात केवळ पहिलं पाऊल टाकणं. 10 दिवसांचे, 20 दिवसाचे, 30 दिवसाचे, 45 दिवसाचे, 60 दिवसाचे शिबिर करणारे लोक हे कल्याण पृथकजनामध्ये मोडतात. समजलं? हे कल्याण, यांचं कल्याण होणार आहे. हे पृथकजन जरी असले तरी हे शैक्षस आहेत, विद्यार्थीच आहेत. यांचे सारथी आहेत, यांचे कल्याण मित्र आहेत. कोण? भगवान. आम्ही सगळे शैक्ष आहोत. अक्षैक्ष कोण आहे? ज्यांनी 4ही आर्य सत्याचा साक्षात्कार करून निर्वाणाच्या 4ही अवस्थांची प्राप्ती केलेली आहे. शोतापन्न, सकदागामी, अनागामी वा अर्हत्व प्राप्त केलेला आहे. असा अर्हत्व प्राप्त करणारा जो सत्व असेल तो अक्षैक्ष म्हणतो. त्यांनी 4थी डुबकी मारली निर्वाणाची, तेव्हा भगवंताकडे जायचा. एक कोणी अर्यन भिक्षू झालेला असला तर म्हणते, भगवान मी जे करायचं आहे ना ते परिपूर्ण केलेलं आहे, आता करण्यासारखं काही शिल्लक उरलेलं नाही. आता ते अक्षैक्ष झाले, आता त्याच्याकडे शिकण्यासाठी काही नाही. त्याचे गुरु नाही, त्यांनी कमावलंय धम्मरूपी धन, आपण कमावलेलं नाही. म्हणून आपली गणना ज्यांनी 10 दिवसाचे शिबिर केले, 60 दिवसापर्यंत केले, अजून डुबकी लागली नाही, पण त्यांना कल्याण पृथुजन म्हटलं जातं. कल्याण पृथकजन. ज्यांनी अजिबात ध्यान केलंच नाही त्यांना मूढ म्हणजे बगला. आता ज्यांनी शिबिर केले नाही त्यांना मूढ पृथकजन म्हटलं जातं. त्यांचं कल्याण नाही, अजून कल्याणाच्या मार्गावर, ते पक्केच मेळघाटचे आहेत. आमटे 72 आहेत धम्माच्या क्षेत्रात. हे कल्याण पृथुजन आहेत, त्यांना फक्त सही करता येते पगार उचलण्यासाठी, फार काही प्रगती नाही. तुम्ही आम्ही कल्याण पृथुजन आहोत. ज्यांनी शिबिर केली नाही ते मूढ पृथकजन आहेत. काही लोक धम्म धारण करून, धम्माची प्रॅक्टिस करून, पालन करून, सम्यक समाधीचा अभ्यास करून, प्रज्ञा धारण करून
काही लोक लाभान्वित झाले, काही स्वतःपन्न मार्गस्थ आहेत, स्वतःपन्न फलस्थ आहेत. तेही शैक्षच आहेत. काही सकदागामी मार्गस्थ आहेत, सकदागामी फलस्थ आहेत. तेही शैक्षच आहेत, शिकणारेच आहेत, स्टुडंट्स आहेत. काही जण अनागामी झाले, अनागामी फलस्थ झाले, मार्गस्थ झाले, फलस्थ झाले. अर्हत व्यक्ती मार्गस्थ असला तरी तो त्याची गणना शैक्षामध्येच मोडते. ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलं, चौथी डुबकी मारली, तेव्हा कुठं तो अशैक्ष होते. पुरीस दम्म सारथी. दम्म म्हणजे शैक्ष. जे शैक्ष आहेत त्यांचे ते मार्गदाता आहेत, त्यांचे कल्याण मित्र आहेत, त्यांचे ते सारथी आहेत. कोण? भगवान बुद्ध. हा गुण आहे. अनेकदा वेगवेगळ्या साहित्यिकांनी जे वर्णन करतायत ना, भटकलेला एखादा घोडपागीत काम करणारा एक माणूस आहे, तो घोड्याला कसा घोड्यावर संवर मिळतो, तो एखादा बैठलेला माणूस आहे, त्याच्यावर कसा संबंध मिळवण्यासाठी भगवंत हे गुरु म्हणून असतात, सारथी नसतो. तर असं वर्णन आलेलं आहे. पण सैखम हा शब्द आहे, दम्म सारथी. दमन करणं. दमन करणं म्हणजे नव्हे. दम्म म्हणजे शैक्ष आहेत, शैक्ष आहेत, शिकणारे आहेत. ते पृथग्जन असोत. माझा आवाज येतो 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 हे आपण सगळे शिकणार आहेत. म्हणजे आम्ही असो, गृहस्थ असो की गृहत्यागी असो, आम्ही सगळे शिकणारे आहोत, शैक्ष आहोत. 5 मिनिटात मध्ये सजावट करायची. आता समजलं ना. म्हणजे आपण पक्के मेळघाटातून अजून बाहेर आलेलो नाही. मला कोणी फोन करतात, म्हणते तुम्ही एवढं मोठं सांगता, इकडलं सांगताय, तिकडलं सांगता, तुम्हाला काहीतरी डुबकी लागली असेल नाही का. तर मला इथं हसू नाही तर काय करू. अरे मला नाही लागली डुबकी. तर लोक कागदावर लिहितात. भोपाळला गेलो होतो ना, मुख्यमंत्री कमलनाथ होते. भोपाळला ज्यावेळेला गेलो, पदयात्रा सुरू होते, तर त्यांची मिरवणूक सुरू होती. आमची पदयात्रा आले आणि त्या पदयात्रेत कमलनाथ त्यांनी वंदन बिंदन केलं, प्रणाम केला. म्हणते मुझे अभी इस वक्त मुख्यमंत्री बनाने का आशीर्वाद दीजिए. पहा, आशीर्वाद दीजिए. आणि आता आमचं काम काय असतं, आशीर्वादच द्यायचं. पण झाला मुख्यमंत्री तो. पण मला ती बोलावलं ना, तर आशीर्वचन सभा म्हणूनच त्यांनी बोलवलं. तर त्या सभेमध्ये प्रचंड गर्दी. आता मुख्यमंत्री आहे, सगळं मंत्रिमंडळ आहे, आमचा एक भिक्षू आहे. आणि कागदावर काय लिहिलं माहिती आहे त्यांनी? भदंत ज्ञान ज्योती अर्हत भंते भंते ज्ञान ज्योती महाथेर. आता अर्हत त्या कागदावर लिहिलं तर किती गर्दी येईल पाहायसाठी. अरे एवढी गर्दी आली, त्या गर्दीला काही आता कोणाकोणाला तोंड द्यायचं. तो कागद घेतला आणि त्या कागदावरचं वाचन करायला लागलो. अर्हत भंते ज्ञान ज्योती महाधीरो ताडोबा अभयारण्य संघारांगी तपोवन बुद्धविहार लिहून वाचलं. आणि मी बोलायला लागलो. मी बोलायला लागल्याबरोबर मी काही अर्हत्व प्राप्त केलेलं नाही. आता मी काय खोटं बोलू का? अरे मला शोतापत्ती फळही नाही प्राप्त झालं. आता म्हणजे शोतापत्ती कुठलंच नाही फळ प्राप्त झालं. आता लोक लिहितात कागदावर. आता त्याला कोण काय म्हणणार आहे. गुजरातला अहमदाबादला गेलो, तिथे मोठी जंग सभा. ताडोबा अभयारण्यामधले वाघांच्या सहवासात राहणारे अर्हत भंते ज्ञानज्योती महाथेर हमारे यहाँ पधार रहे. अरे लोकांची गर्दी विचारता फजिती. तो लोक मला आशीर्वाद मागण्यासाठीच, फक्त काहीच नाही, आशीर्वाद मागण्यासाठी. तर आशीर्वाद देऊन तुम्ही काय जिवंत व्हाल का? आशीर्वादाने जिवंत होतं का माणूस? प्रकृती आपल्या नियमांनी चालते. पण तुम्ही आशीर्वाद घ्यायसाठी आलेच की नाही?
आशीर्वचन. आणि आम्ही आशीर्वाद गाता घेतो मग, दुःख पत्तात नाही, दुःख भय पत्तात नाही. भय आता तुम्ही म्हणता नको आशीर्वाद द्या, मी देतो. तर आमचा आशीर्वाद तुम्हाला झोबत असेल का? झोबत असेल का? सांगा, झोबत असेल का? हे आता मी तसा निगरगट माणूस होतो. तुम्ही भगवान बुद्धाला अगरबत्ती मेणबत्ती लावता, लावता की नाही? अगरबत्ती मेणबत्ती पुष्प तरी जळवता. मी एवढा दगडोबाजी होतो की मला हे म्हणजे मी नास्तिक माणूस. ईश्वर नाही, परमेश्वर नाही, आत्मा नाही, परमात्मा नाही, एवढा नास्तिक होतो. हे पूजा पाठावर माझा विश्वास नव्हता, मूर्ती पूजेवरही विश्वास नव्हता. आमचे एक धम्मपाल म्हणते कोराडीवाले, ते अजूनही भगवान बुद्धांच्या मूर्तीला विहारात वंदन नाही करत. अजूनही नाही करत. मी गेल्यावर मला वंदन करतील, पण भगवान बुद्धांच्या मूर्तीला नाही वंदन करत. आता बोलला ते काय म्हणतात, मूर्तीत बुद्ध नाही आहे. मूर्तीत काय बुद्ध आहे का? मूर्तीत बुद्ध नाही. जित्या जागत्या माणसाला वंदन करेल. मूर्ती माणसाने निर्माण केलेली आहे, कलाकारांनी निर्माण केली. मूर्तीत बुद्ध नाही. तरी तुम्ही पूजा करतात की नाही? तुम्ही कुठली मेटलची असो, दगडाची असो, वास्तू पूजा करता. म्हणते तुम्ही पूजा करताय का? अहो, तर पूजा तर मी करतोच भाऊ. आता मी करत आहो की नाही? हे खरं आहे की मी मेणबत्ती लावत नव्हतो, अगरबत्ती लावत नव्हतो, धूपबत्ती लावत नव्हतो, फुलंही टाकत नव्हतो. तरी बुद्धाला मानत होतो. तर माझे डोळे वेगळे, बुद्धाला मानणारे तुमचे डोळे वेगळे. माझा पिंड निरीश्वरवाद्याचा, त्यामुळे मी मूर्तीत काय बुद्ध शोधत नव्हतो. म्हणून मी पण मूर्तीलाही वंदन करत नव्हतो करत. आता करताय का? आता हो, मी करतो. तर माझ्यात बदल झालाय की नाही? असे असे बुद्ध होते. तर बुद्धाला वंदन करणं काही चुकीचं आहे की बरोबर आहे? चुकीचं आहे की बरोबर आहे? बरोबर आहे ना. पण भिक्षू झाल्यानंतर आता महाथेर होईल बरं तो, तरी तो भिक्षू भगवान बुद्धांच्या मूर्तीला वंदन नाही. आता मीच बुद्ध आहे म्हणजे आपला भ्रम आणि भ्रांती. त्यांनी विपश्यना केले, 45 दिवसाची भरपूर शिबिर झालेली आहे. अरे का गुरुजी म्हणते हे एवढं मोठं, आता आपल्याला धम्मरूपी धन मिळालं, भगवान बुद्धांनी सांगितलं वेदना पच्चया पंजा, हे एवढं मोठं धन मिळालं, पुन्हा इकडे तिकडे कर्मकांडात कशाला गुंतवायचं? तुम्ही ना ज्ञानज्योती म्हणते कर्मकांडात गुंतवतात लोकांना. कर्मकांडात गुंतवतात. आणि तुमच्या मंचावर येतो, मला एक संदेश द्या, मी काय संधी देत नाही. म्हणजे बुद्धांना ज्यांच्या हातात जसं जसं सापडलं, जे जे सापडलं, तर बुद्धांना समजून घेणं एवढं साधं सुधं सोपं काम नाही आहे. या 24 आऱ्याचा जो अर्थ आहे ना, हा सगळ्यात मोठा कठीण अर्थ आहे. भगवान बुद्धांचा सिद्धांत ते समजावून सांगत नाही. रात्री थोडा विषयाला स्पर्श केला. हेतु संपयुक्त कानंच धम्मानं समुत्थानानंच रूपानं हेतु पच्चयेन पच्चयेन. रागमूलक, द्वेषमूलक, मोहमूलक, वितरागी, वितद्वेषिकी, वितमोही, अराग, अद्वेष, अमोह, हे 6 प्रकारचे हेतू घेऊन एक चित्त कोणतं उत्पन्न आहे, की कामावचर आहे, की रूपावचर आहे, की अरूपावचर, हे काही कठीण बाब आहे. हे परीक्षेत पास होण्यासाठी हे सगळे. पण अनुभूती, अर्हंतांनी या साऱ्यांची अनुभूती घेतलेली असते. अनुभवातून हे ज्ञान उतरलं असतं त्यांच्या.
त्यामुळे रागाची उत्पत्ती, द्वेषाची उत्पत्ती, मोहाची उत्पत्ती हे कशी होते ते अनुभूतीतून शिकतात, कल्पना करून नाही. आपल्याला कल्पनाच करावी लागते. सर्वसाधारण व्यक्तीला कल्पनाच करावी लागते. कुठलंही काही काम करा तरी कल्पना. तथागतांनी तथ्याला स्थान दिलेलं आहे धर्मामध्ये, कल्पनेला नाही. म्हणून अंधभक्ती, अंधश्रद्धा, कर्मकांड आणि काल्पनिकतेला सद्धम्मामध्ये अजिबात स्थान नाही. हा नाकातनं जाणं येणं करणारा नैसर्गिक स्वाभाविक शुद्ध श्वास कल्पना करतो का? तो जन्मापासून मरेपर्यंत प्रत्येक व्यक्तीकडे शेवटचा श्वास गेला. तुम्ही मेले, आता नाही मेले, पण शेवटचा श्वास जाईल तर मराल नाही का? तुम्ही एक दिवस मरणार. मी लवकर नाही मरणार. साप कशी कात काढतो, सरसर चालायला लागतो. लवकर मरायचं ठेकेपत्र तुम्ही घेतलं का? नाही आहे भरोसा. एका क्षणाचा भरोसा आहे का? कधी प्राण जाईल याचा कोणत्या घटनेनं. मला तरी कसं वाटलं होतं का राहुलला, राहुल धडधाकट होता, तो भित्रा नव्हता. त्यांनी अनेक जवळून आसवलं काय वाघांना का जवळून पाहिलं. तो भित्रा नव्हता. वाघ त्याच्यावर हमला करेल आणि वाघ मारून खाईल माझ्या चित्तात देखील आलं नव्हतं. उलट वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आलाय तो, वेगवेगळ्या ठिकाणी अधिष्ठान करून आलाय. अरुणाचल, ईशान्य भारतात, पारंपरिक बुद्धिस्ट राज्यांमध्ये. नाही म्हणते आपलं स्थळ आहे ना म्हणे, हेच गंभीर तपण्याचं आपलीच तपोभूमी आहे. शिलानंद म्हणतो ते आमचे पहिल्यांदा ते इकडेच येणार होते, पण ते आता तिकडे आंबोळ्याला गेले. ही तपोभूमी आहे, ही संघारामगिरी आहे. सम्राट अशोकाने बांधलेलं जे जुनं मंदिर आहे ना, सातवाहनकालीन बांधलेलं, वाकाटककालीन डागडुजी सातवाहनकालीन, हे स्तूप आहे. सम्राट अशोकाने बांधलेलं स्तूप, हे महास्तूप आहे. ते इंग्रजांच्या कालखंडात डॉक्युमेंट्समध्ये अजूनही संघारामगिरी, संघाराम जिथे भिक्षू संघ राहतो ना त्याला संघाराम म्हणतात. रामाची काही देणं देणं नसतं. जिथे आराम करतात भिक्षू. नारनवरे गुरुजी त्यांचे वडील होते, आता ब्रह्मसुगती, त्यांची पुस्तिका ते जिथे जिथे जायचे त्यांनी संकलन केलं. वन सांग हा चिनी भिक्षू प्रवासी इथे येऊन गेला. त्यांच्या प्रवास वर्णनामध्ये हे दोन्ही नाल्याच्या संगमावर उपोसतागार, सीमाभूमी, जिथे भिक्षूंची उपसंपदा व्हायची, ज्या ठिकाणी भिक्षूंची उपसंपदा व्हायची असं हे ठिकाण प्राचीन कालखंड हे संघारामगिरी अशी नोंद आहे. संघारामगिरी, त्यामुळे हे वैभव होतं. आता तो वाघ म्हणून वाघाने मारलं, आमच्या राहुलला वाघाने पकडलं, अनेकांना पकडलं, घायाळ केलं, मारलं. राहुलाचाही त्यात अंत झाला. हा वाघ कोण आहे? मग वाघ आमचाच मित्र असेल, आमचाच भाऊबंधन असेल. तुम्ही जर बेहोशी शरीर त्यागलं, होश नसला, श्वासावर लक्ष नसलं, संवेदनांचा उदय जाणता जाणता तुम्हाला शरीर त्यागता आलं नाही, बेहोशीत तुम्ही गेले, तर तुमचा कुत्र्या मांजरांमध्ये, डुकरा डाकरांमध्ये, उंदरा वांदरांमध्ये, पक्ष्या पक्ष्यांमध्ये, कोंबड्या कांबड्यांमध्ये, उंदरा वांदरांमध्ये, मच्छरा मच्छरांमध्ये, गेचोड्या गेटमध्ये तुमचा जन्म होणार आहे. लिप्ता लुप्तांमध्ये. त्याला मी काय करणार? हा वाघ आहे ना आमचाच मित्र असेल. ध्यान करता 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 जो गेला बेहोशीत म्हणून, समजलं? ध्यान करता करता बेहोशीत वाघ म्हणून जन्माला, तो आमच्या जंगलात राहणार. तो पुन्हा येईल नाही का? राहुल पुन्हा येणार आहे. राहुल पुन्हा येणार आहे. आमच्या काळात पुन्हा दीक्षित होणार आहे तो. म्हणजे त्यांनी वाघाने पकडून खाल्लं, आपल्याला वाटतं काय झालं काय. समजलं? भगवंताचं वचन काय म्हणते?
तो 10 फूट लांब असलेला मोगली वाघ सकाळी सकाळी तिथून आला. मी गेलो घाबरून, मी झालो, घाम फुटला मला. एक मन म्हणत होतं दरवाजा जवळच आहे हॉलचा, जा लवकर बंद कर, वाचलास तू. अच्छा, ज्ञानज्योती म्हणते, बोलतो ना तू, बढाया मारायला तर खूप आवडतं तुला. एकदा हातात माईक आला तर 2-2 तास कुठे सोडतो. हा, संपते ना पहा रे बाबा, संपते ना पहा. आता पहा ना, संपते, वाघ आलाय तू, पाहणं संपते ना आता. तर बुद्धांचं वचन आठवलं ना, अरे जंगलातल्या वाघाने खाल्लं ना तर कमीत कमी सुगती तरी होईल, पुन्हा मनुष्य वा देवता लोकांमध्ये जन्म तरी होईल. पण महिला रूपी वाघींना खाल्लं ना तर खालच्या योनी जन्माला जावं लागेल. हे वचन आठवलं तर तुझं हे ज्ञानज्योती म्हणजे तुझं काय होईल, जास्तीत जास्त वाघ येईल मोगली नावाचा. जसं राहुलला दडपलं खाल्लं तसं तुलाही खाईल, पण तुझी अपायगती होणार नाही, खालच्या योनीत जाणार नाही, तुझा मनुष्य वा देवता लोकांमध्ये जन्म होईल. बुद्धाचं वचन खोटं नाही. म्हणून मी हिंमत केली. अशा घाबरलाय रे ज्ञानज्योतीवरती, शेके मारायला खूप आहे. आता पहा ना, आप भीती झाली तर थांब ना तू, आता पहा थांब. एकतर घाबरतही होतं, पण चाला हिंमतच करू. आणि हिंमत केली. वाघ जवळ आला, 10 फूट लांब.